मध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातून झालेला मोठा चमत्कार याविषयी आजचं शुभवर्तमान आपल्या सर्वांना सांगत आहे. परत एकदा जगाचा विधाता परमेश्वर, प्रभूचा प्रभू येशू ख्रिस्त एका आंधळ्या व्यक्तीला दृष्टी देत आहे. या आंधळ्या व्यक्तीला दृष्टी देऊन प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा साबित करून देत आहे, केवळ या जगातील चराचरावरतीच नाही तर संपूर्ण सृष्टीवरती आणि मानव जातीवरती परमेश्वराचा अधिकार आहे. आज जेरिको या रस्त्याने जात असताना प्रभू येशू ख्रिस्त एका आंधळ्या व्यक्तीची वाणी ऐकतो. हा आंधळा व्यक्ती ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच पाहिलेलं नव्हतं, कारण हा जन्मताच आंधळा होता. परंतु नक्कीच त्याने प्रभू येशू विषयी खूप काही गोष्टी ऐकलेल्या होत्या आणि कदाचित त्या जेरुकोच्या रस्त्याला हा आंधळा व्यक्ती खूप वर्ष बसलेला असेल, मोठ्या आशेने वाट पाहत असेल की कधी ना कधी हा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जगाचा विधाता आहे, तारणारा आहे, चमत्कार करणारा परमेश्वर आहे, नक्कीच एक दिवस या रस्त्यावरून जाणार आहे आणि मला शुद्ध करेल. यामध्ये जो असला प्रबळ विश्वास होता, हा प्रबळ विश्वास आपल्याला त्या आंधळ्या व्यक्तीमध्ये दिसत आहे. कितीतरी वर्ष त्या जेरिकोच्या रस्त्याच्या कडेला तो बसलेला होता आणि आज सुवर्ण संधी त्याला मिळत आहे, जिथे तो लोकांच्या किंवा जमाव्याची वाणी ऐकतो. कारण येशू ख्रिस्त अनेक लोकांसमवेत, आपल्या शिष्यासमवेत त्या रस्त्याने जात आहे. कुठे गडबड होत आहे, गोंधळ होत आहे, लोकांचा आवाज होत आहे. तेव्हा तो इतरांना सांगत आहे की नक्की काय चालू आहे. तेव्हा लोक सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्त जात आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव ऐकल्याबरोबरच हा जो आंधळा व्यक्ती होता, हा आंधळा व्यक्ती मोठ्याने ओरडतो, हे परमेश्वरा, नाझरेतकर येशू, माझ्यावरती दया करा, माझ्यावरती दया करा, हे नाझरेतकर येशू. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला त्याच्या जवळ बोलवतो. एका बाजूला लोक त्याला प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याविषयी सांगतात, दुसऱ्या बाजूला दुसरे प्रकारचे लोक त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतात. या दृश्यावरून किंवा या शुभवर्तमानामधून आपला एक दुसरा संदेश मिळतो की या जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, जे आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जात असतात, जे आपल्याला परमेश्वराची ओळख करून देत असतात. तर दुसऱ्या प्रकारचे लोक जे आपल्याला परमेश्वराकडे न नेता आपल्याला परमेश्वरापासून दूर खेचत असतात. त्यामुळे आपण कुठल्या व्यक्तीच्या मागे जात असतो, आपण कुठल्या प्रकारच्या लोकांना फॉलो करत असतो, हे फार महत्वाचं असते. त्यावरती आपलं जीवन अवलंबून असते. तिसरा महत्वाचा संदेश हा, जेव्हा ब्लाइंड व्यक्ती किंवा आंधळा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे जातो, तेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्ताला सर्वस्व अर्पण करतो. प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत आहे तुला काय पाहिजे, आणि तो सांगत आहे की मला दृष्टीदान हवं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला दृष्टीदान देतो. परंतु दृष्टीदान मिळाल्यानंतर, आपल्याला दृष्टी परत मिळाल्यानंतर, हा जो ब्लाइंड व्यक्ती आहे, आंधळा व्यक्ती आहे, आनंदाने उड्या मारतो आणि परमेश्वराला धन्यवाद देतो, परमेश्वराची होणे राहतो. परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी तो विसरत नाही. आणि तेवढंच नाही तर तो परमेश्वराच्या मागे येतो. त्याचा एक उत्तम, प्रभू येशू ख्रिस्ताचा उत्तम असा शिष्य बनतो. हा तिसरा महत्वाचा संदेश आजचं शुभवर्तमान आपल्याला देत आहे. जेव्हा परमेश्वर चांगले कार्य आपल्या जीवनामध्ये करत असतो, तेव्हा खरोखरच आपण परमेश्वराला धन्यवाद देतो का? चौथा महत्वाचा संदेश म्हणजे, हा जो ब्लाइंड व्यक्ती होता, आंधळा व्यक्ती होता, हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावरती विश्वास ठेवतो, लोकांच्या वचनावर देखील विश्वास ठेवतो. कारण या रस्त्यावरून कोण जात आहे हे जेव्हा हा आंधळा व्यक्ती ऐकतो की येशू ख्रिस्त जात आहे, तेव्हा तो आंधळा व्यक्ती विश्वास ठेवतो. आणि प्रभूंनी सांगितलेलं आहे, पाहता किंवा न पाहिल्या वाचून जे विश्वास ठेवतात ते खरोखर धन्य आहे. आणि त्यामधील हा आंधळा व्यक्ती होता, जो न पाहता प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्यासाठी कितीतरी वर्ष त्या रस्त्याच्या बाजूला थांबलेला होता. आणि आज ती संधी, आज तो समय आलेला होता, जिथे प्रभू येशू ख्रिस्त या आंधळ्या व्यक्तीला बरोबर. आपण देखील कधी ना कधी आंधळे होत असतो, जेव्हा आपण स्वतःहून परमेश्वरापासून दूर जात असतो. पापामुळे आपण आंधळे होत असतो आणि आपल्याला खरोखरच परमेश्वराच्या स्पर्शाची गरज असते, परमेश्वराकडून दृष्टीदानाची गरज असते. आपण
आज परमेश्वराकडे येऊया. आपण त्या परमेश्वराचा स्पर्श, त्याचा आस्वाद किंवा स्पर्शाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्या आध्यात्मिक आंधळेपणापासून किंवा आध्यात्मिक दृष्टी देऊन आपल्याला नवीन जीवन देणार आहे.